अनुराग दुबे की इस गेंद पर कवर्स पर हेलीकॉप्टर निकाला है। क्या गेंद जाएगी या नहीं? जी नहीं, रोकने में सक्षम रहे खिलाड़ी, लेकिन बेहतरीन रनिंग बिटवीन द विकेट वहां पर। 2 रन और मुकम्मल। धीरू के बल्ले से निकलता हुआ 2 रन के साथ रनों की संख्या स्कोर बोर्ड पर बढ़ती हुई 4 पर जा पहुंची है। लाजवाब आयोजन यहां पर DUPL उत्तर भारतीय डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीग सीजन 4 2025 का ये। व्हाट अ फैबुलस एंड फिनोमिनल शॉट। गेंद गई है चार। सो बढ़िया सिद्धू के बल्ले से निकलता हुआ शॉट। नाम है सिद्धू। इस बार फुल टॉस बॉल और गैप में है। जी हां, निकल जाएगी मिड विकेट से। 4 डीजे। कर सिद्धू ने दर्शा दिया है कि कितनी प्रशंसा हो रही है डगआउट में उनके लिए और वो किस श्रेणी के बल्लेबाज है। अनुराग अपना राग निकालने के लिए आलाप लेते हुए गेंद एक बार और फिर से 4 डीजे। बैक टू बैक चौकों की हैट्रिक करता हुआ नाम है सिद्धू। सिद्धू ने सिद्ध कर दिया है इस बल्लेबाज में कितनी ताकत है, कितनी काबिलियत है इस बल्लेबाज में। शुभम सिंह की ओर से सिद्धू पर 500 रुपए की इनामी राशि। ओ इस बार दिशा बदली है और रिजल्ट वही मिलेगा। 4। थैंक यू डीजे। यहां पर बैटिंग पावर प्ले की भी घोषणा कर दी गई है और मुझे लगता है बिल्कुल सही निर्णय है। जहां पहली ओवर में आप लोगों ने 16 रन बटोरे हैं अपनी टीम के लिए, वहीं पावर प्ले की घोषणा यह दर्शाता है कि बल्लेबाज किस माइंडसेट से आए हैं। अब तक का सबसे सर्वश्रेष्ठ टोटल इस प्रतियोगिता का रहा है 74 रन। मुझे लगता है कि ये 80 और 90 की मंशा लेकर, इरादा लेकर मैदान में उतरे हैं और इसी तरह से इस गति से अगर बल्लेबाजी हुई तो वो समय दूर नहीं कि जहां पर ये टीम 70-80 लक्ष्य को पार कर जाएगी। गेंदबाजी मार्ग पर अब आने वाला अगला गेंदबाज अमित तिवारी। अमित की पहली गेंद दिशा से बाहर, अंपायर का इशारा वाइड। इस वाइड के 7 रनों की संख्या स्कोर बोर्ड पर 17 रन पर। अगली गेंद अमित तिवारी की। धीमी गति की गेंद, पुल करने का प्रयास, बल्ले का सिरा लगा है और पहली सफलता मिलती हुई अमित के माध्यम से। डीजे आदेश
एक मिनट। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर कैसा 17-21 बता रहा है वो। अजय सिंह लगातार 3 सिक्स मारा तो अशोक सिंह 21 रन बिल्कुल। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 21। नया गेंद बल्लेबाज आदेश सिंह। अशोक सिंह की जानिब से आदेश सिंह के लिए हैट्रिक छक्कों पर 2000 रुपए की इनामी राशि। हो आते ही साथ बड़ा हिट लगाने का प्रयास और हाथ में दिया कैच लेकिन छूट गया। अब ये गलती भैया इस खिलाड़ी की है या नहीं, कोई बताएगा? ये नहीं, ये गलती कमेटी की है। अब पूछे कैसे? कमेटी ने लंच में जो बिरयानी का पैकेट दिया था ना, उसे खाने के बाद उन्होंने टिश्यू पेपर से हाथ पोंछना भूल गए। वो हाथ में जो ऑयल लगा था ना, उस ऑयल का नतीजा ये हुआ कि गेंद हाथ से स्लिप हो गई। भैया खाने के बाद हाथ पोंछा करें आप। ये बाहर निकलती हुई गेंद सीधे विकेट कीपर के दस्तानों में। ये बिरयानी का असर था भैया, हंस भी रहे देखे। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 23। बड़ा हिट लगाने का प्रयास इस बार चूके है, गेंद बल्ले से दूर नीचे रही। सबमरीन डिलीवरी, ज्यादा बाउंस नहीं मिला इस बार गेंद को। गेंद ऑफ स्टंप के बाहर से होती हुई विकेट कीपर के हाथों में गई है। ये अदर एंड से आप देख सकते हैं सिद्धू जाकर थोड़ा सा गाइड करते हुए। पहले 4 गेंदे 4 चौके लगे थे, वही 16 हुए और 2 डबल्स आए थे। थोड़ा सा गलती हुई थी हमारे स्कोरर से, लेकिन उस पर काबू पा लिया गया। इस बार कवर्स के ऊपर से खेल दिया है, गेंद जा रही है 4 डीजे। चलिए अगली गेंद लेके फिर से एक बार। वो इस बार मिस्टाइन स्ट्रोक गेंद को खेलना चाह रहे थे कॉर्नर की दिशा में। बल्ले का सिरा लगकर गेंद मिड विकेट की दिशा में गई है। 2 रन प्राप्त किया बड़ी तेजी के साथ और इन 2 रनों के साथ रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई जा पहुंची है 29 रनों की ओवर की समाप्ति के बाद। के बीच बना था और वो मैच को YSCC ने बड़ी आसानी के साथ जीत लिया था गुप्ता गैलेक्सी पे प्रेशर बिल्डअप करते हुए। लेकिन गुप्ता गैलेक्सी ने अगले मैच में कमबैक किया और मैच जीतकर अब इस प्रतियोगिता में बनी हुई है और एक टीम जो कि अब तक इस प्रतियोगिता से बाहर का रास्ता ले चुकी है वो है स्वास्तिक। अब पूल बी का ये पहला मैच आरव 11 वर्सेस मितांश के बीच, जहां पर बल्लेबाजी करते हुए आरव के धाकड़ बल्लेबाज बड़े जिगर के साथ बल्लेबाजी करते हुए रिवर्स का अटैम्प्ट किया है कवर पॉइंट की दिशा में। खिलाड़ी वहां पर दौड़ते हुए, लेकिन 2 रन के लिए दौड़े हैं, खतरा, लेकिन पहुंच गए। और ये तीसरे की भी कॉल है, लेकिन नहीं, सिद्धू अपने गाड़ी को ब्रेक लगाना भूल गए और काफी आगे तक निकल गए। जब पता चला कि ब्रेक पीछे लगाना था तब तक केवल 2 रन खाते में जुड़ चुके थे। रनों की संख्या इन 2 रनों के साथ बढ़ती हुई 31 की ओर। मुझे लगता है कि सिद्धू की कमर भी इतनी नहीं होगी जितना फिलहाल स्कोर हो चुका है। सिद्धू के बारे में अभी अभी सूत्रों से खबर मिली है कि अंडरआर्म के बहुत बेहतरीन प्लेयर है और बहुत बढ़िया अंडरआर्म क्रिकेट खेलते हैं। ओपन का प्रोफेशनल जो क्रिकेट होता है, बॉक्स का आपने देखा होगा, एक बॉक्स के प्रोफेशनल खिलाड़ी, लेकिन जिस तरह से 3 चौके लगाए, मुझे नहीं लगता कि वो अंडर आर्म के है, वो अंडर गारमेंट के खिलाड़ी लग रहे हैं। हर तरह का नियोजन उनके पास है, ऊपर का भी और नीचे का भी। अब फिर से एक बार गेंदबाजी मार्ग पर।
सामना करेंगे आदेश सिंह। साइड आर्म एक्शन, बड़ा हिट लगाने का प्रयास, लेकिन बिल्कुल फाइन लेग की दिशा में खेला है और ग्राउंड की भौगोलिक स्थिति बता रही है केवल 1 रन जुड़ेंगे खाते में। इन 1 रनों के साथ रनों की संख्या स्कोर बोर्ड पर 33 डबल तिया। बहुत से लोग होंगे जो इस वक्त लाइव टेलीकास्ट देख रहे होंगे, डबल तिया डीपी का पाना सोच के कहीं जाके खेल ना बैठे। बढ़िया प्रतियोगिता DUPL डोंबिवली उत्तर भारतीय प्रीमियर लीग सीजन 4 2025 का यह बेहतरीन आयोजन। दिशाहीन गेंद, अंपायर का इशारा वाइड का, रनों की संख्या 1 के साथ बढ़ती हुई 34। लाइव टेलीकास्ट GTS की जानिब से, GTC की जानिब से ऑल ओवर द वर्ल्ड 148 कंट्री में आपकी अपनी भाषा हिंदी में प्रसारित किया जाता हुआ और बेहतरीन क्वालिटी के साथ टेलीकास्ट यहां पर डोंबिवली का एक मातबर चैनल GT से। जब देखो तब सवेरा उठाया है और गेंद बिग 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 चटकार, 6 रन, हाथों को चूमती हुई और दर्शकों को में घूमती हुई 6 रनों के लिए डीजे। रनों की संख्या बड़ी छलांग लगाते हुए स्कोर बोर्ड पर जा पहुंची है 40 रन। बढ़िया बल्लेबाजी अब तक। एक और हवा में है, लेकिन इस बार ऊंचाई है, क्या लंबाई में जी नहीं। बढ़िया कैच यहां पर, नजरें आसमान पर और गेंद हाथ में डीजे। अत्यचम माइला, यह गाना बहुत प्रचलित, बहुत प्रसिद्ध और सही समय पर लगाया है हमारे डीजे JD बोयर साहब ने। इस परिसर के अंदर एक बेहतरीन साउंड क्वालिटी का योगदान देने में इनका बहुत बड़ा हाथ। यदि आपको अपने किसी भी पार्टी ओकेशन में, चाहे आपके घर में चिल्ला हो, सतवासा हो, छट्टी हो, शादी हो, ब्याह हो, मौत मट्टी हो, किसी में भी आप डीजे का आनंद लेना चाहते हैं तो JD बोयर साहब से राब्ता कर सकते हैं। इनके नंबर नीचे डिस्क्रिप्शन में दिए गए हैं। गेंदबाजी मार्ग पर संदीप एक नया संदेशा लाते हुए, लॉन्ग रन, अब तेज गति की गेंद, क्या कट किया है, क्लासिक, ओह खूबसूरत कट। बहुत कम ऐसे टेनिस क्रिकेट में कट्स देखने को मिलते हैं, मानो जैसे कि लॉर्ड्स की पिच पर खेल रहा हो खिलाड़ी और ऑस्ट्रेलिया के मिचेल स्टार्क की गेंद पर एक गैप निकाला हो कट करते हुए। गली और पॉइंट के बीच जो हल्की सी दरार थी, उसी दरार में से गेंद को फरार करते हुए 1 रन प्राप्त किया अपनी टीम के लिए। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई 42। बहुत बढ़िया इस वक्त खेल का मुजाहरा यहां पर चलता हुआ। जितनी प्रशंसा इन बल्लेबाजों की जाए, खासकर सिद्धू, 4 चौके जो लगाए थे लेकिन उसके बाद मानो ब्रेक सा लग गया है। वो 4 चौके देखकर ऐसा लग रहा था कि डाबर का चमनप्राश खाकर आए हैं और उसकी पूरी ताकत का उपयोग करते हुए, लेकिन फिर उसके बाद थोड़े से शांत और निराश नजर आते हुए। अब गेंदबाजी मार्ग पर आने वाला गेंदबाज अमित तिवारी, चौथा ओवर इस पारी का। अमित बड़ा हिट लगाने का प्रयास, इस बार गैप निकाला है, काउ कॉर्नर की दिशा से खिलाड़ी दौड़ते हुए 1 रन प्राप्त करेंगे और बहुत अच्छा फॉलो थ्रो वहां पर गेंदबाज का, गेंद को रोकने में कामयाबी। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 43। लॉर्ड अपील, मनीष को दो ना, बैठा है ना, ये मनीष, हेलो 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 हेलो, उसको दो उधर ही। अगली गेंद
इनसाइड आउट का टैप किया है और गेंद फिर से कॉर्नर की दिशा में। केवल एक रन यहां पर, इस एक रन के साथ स्कोर में बढ़ोतरी, स्कोर बढ़ता हुआ 44-44, 4-4। इस एक बार ये आखिरी गेंद, अगली गेंद इस ओवर की, चौथी गेंद। ओ हेलीकॉप्टर निकाला और कवर पॉइंट की दिशा से खेलते हुए कवर्स की दिशा में एक रन और जुड़ता हुआ, रनों की संख्या 45। कितना बॉल बचा है? 2 गेंदें अभी विशेष इस ओवर की समाप्ति के लिए। 2 बॉल के बाद ये सम्मान करना, अटक हो जाएगा। हाँ हाँ। अगली गेंद लेके फिर से एक बार, पटकी हुई गेंद पर इनसाइड आउट खेलने का प्रयास, इस बार चांस मिस हुआ पुल का और गेंद बल्ले का सिरा लेकर सेलिमिडॉन की दिशा में, सेलिमिडॉफ की दिशा में माफ कीजिएगा, 1 रन हासिल किया और इस एक के बाद स्कोर में बढ़ोतरी, बढ़ता हुआ स्कोर 45-45, 46 और ये डॉट बॉल के साथ ओव्हर की समाप्ती। थँक यू। चेक सर, इथे एक शुभ सन्मान आपण करणार आहोत आपल्या अतिथी महोदयांचं। सेंट्रल बँकचे मॅनेजर रविकांत रजत सरांचं इथे मी मनपूर्वक स्वागत करतो। यायचे रवी, आपला शुभ सन्मान होईल आणि शुभ सन्मान करण्यासाठी मी विनंती करतो मंजित शेठ ठाकूर सरांना, साहेब आपल्या हस्ते आपण इथे करायचं आहे। मंजित शेठ ठाकूर आले, त्यांच्या हस्ते आपण शुभ सन्मान करणार आहोत। शुभ सन्मान होईल रविकांत रजत साहेबांचा, सेंट्रल बँकचे मॅनेजर, वरिष्ठ अधिकारी आहेत। या साहेब थोडं पुढे। थँक्यू सो मच। एकदा जोरदार टाळ्या दोन्ही मान्यवरांसाठी पाहिजेत। ओव्हर टू यू कॉम्बॉक्स सिराज सर। थैंक यू मनीष सर। गेंदबाजी मार्ग पर अशोक, पंच किया इस बार, गेंद सीधे 4 डीजे। दो रन के साथ रनों की संख्या स्कोर बोर्ड पर बढ़ती हुई 52 रन। अशोक की अगली गेंद, ये बढ़िया गेंदबाजी, जो लेंथ और लाइन पकड़ी है, इसी टप्पे पर अगर गेंदबाजी करें तो किसी भी बल्लेबाज के लिए मुश्किलें उत्पन्न कर सकते हैं। हवा में गेंद, नीचे खिलाड़ी और आसान सा कैच, डीजे। बल्लेबाज शुभम, एक बुलेट का चाबी मैदान में गिरा है, अगर किसी को मिला है तो प्लीज कॉम बॉक्स में लाकर दे दें। स्वास्तिक 11 के खिलाड़ी की बुलेट बाइक की चाबी गुमी है, मिस हो गई है, अगर किसी शख्स को मिली है, किसी को मिली है तो लाकर दे दें। सीसीटीवी कैमरे वहां लगे हैं, ले जाने का कोई मतलब नहीं बनता। व्हाइट का इशारा, रनों की संख्या व्हाइट के साथ स्कोरबोर्ड पर बढ़ती हुई 53 रन, 53 रन्स। ये आगे आकर निकलने का प्रयास, लेकिन गेंद बल्ले से दूर। अपने घर से बाहर निकले थे, अपने सेफ जोन से बाहर निकले थे, लेकिन गेंदबाजी की जबरदस्त
धार देखें आप, क्या प्रशंसा करें इस गेंदबाजी की, बहुत खूब। इस बार पटकी हुई गेंद पर उठाया है और गैप में है गेंद, निकल जाएगी। चार। जीतू शेलार साहब यहां पर उपस्थित है, इस इलाके के एक मान्यवर शख्सियत और चैंप स्पोर्ट्स के ओनर्स भी हैं। मैं उनसे निवेदन करूंगा कृपया कर मंच पर आ जाएं, यहां पर हम आपका इंतजार कर रहे हैं। सर से निवेदन है कृपया कर जल्दी आना है और हमारी इस मंच की शोभा बढ़ानी है। नया गेंदबाज राहुल, ये आखिरी ओवर इस इनिंग्स का। पहली गेंद पर बीट कर दिया इस बार और रनआउट के चलते मौका मिलेगा यहां पर गेंदबाज को। जी हां, रनआउट के चलते विकेट का हुआ है पतन। सिद्धू आउट होकर जाएंगे डगआउट की ओर। डीजे नया बल्लेबाज विमल, दाने दाने में केसर। ओह, चकमा देने का प्रयास था लेकिन वो भूल गए कि उनका नाम भी विमल है। फिर से एक बार दौड़ते हुए गेंदबाज, इस बार दिशा से भटकी हुई गेंद लेग स्टंप के अतिरिक्त बाहर। अंपायर ने हाथों को दिया कष्ट। एक रन एक्स्ट्रा के स्वरूप जुड़ेगा खाते में। रनों की संख्या स्कोर बोर्ड पर 58 की ओर बढ़ती हुई। एक पल ऐसा लग रहा था कि 90-80 के बीच जाएगा ये स्कोरबोर्ड, लेकिन क्या गेंदबाजी में कमबैक किया यहां पर। ओहो, बैक टू बैक दो वाइड, यानी महकते वाइट हो तो टाइट हो और बल्लेबाज का फ्यूचर फुल ऑन ब्राइट हो। ये 2 रन के साथ रनों की संख्या 59 पर पहुंची है। 59 रन का लक्ष्य है, अभी भी बना हुआ है, लेकिन गेंदें अभी भी आना बाकी। बोलो उसका कारपेट स्ट्रोक इस बार कव कॉर्नर की दिशा में। खिलाड़ी ने रोका, 2 रन के लिए निकल पड़े हैं और बड़ी तेजी के साथ ये 2 रन पूरा करने की कोशिश और सफलता के साथ ये 2 रन प्राप्त करते हुए। 2 गेंदें अब तक इस ओवर की, 4 गेंदें अभी भी आना बाकी, यानी 5.2 ओवर का खेल अब तक समाप्त होता हुआ। 4 गेंदें शेष ओवर की समाप्ति के लिए। राहुल की अगली गेंद, तीसरी गेंद इस ओवर की, उठाकर इस बार फिर से कव कॉर्नर की दिशा में खेला है। 1 बाउंस खिलाड़ी के सरों के ऊपर से। चार। गेंद को पकड़ने के लिए थोड़ा सा जल्दबाजी कर गए और आगे निकल कर आ गए थे। मुझे लगता है कि पीछे अगर दौड़ते तो शायद गेंद को रोकने में सक्षम हो जाते। इस बार फिर से डांसिंग राउंड द स्ट्रोक खेलने का प्रयास, लेकिन लेग स्टंप के बाहर जैसे ही देखा गेंद जा रही है, वेल लेफ्ट कर दिया और इस वेल लेफ्ट के चलते मुफ्त की गेंद में 2 रन मुफ्त के मिल गए। एक वाइड और 22 के चलते विमल अगर हैट्रिक छक्का लगाते हैं तो गणेश भाई की जानिब से 1000 रुपए की इनामी राशि। इस बार क्या जी हां, ये फिर से वाइट का इशारा अंपायर का। काफी लंबा ओवर अब तक का और मोस्ट एक्सपेंसिव ओवर अगर कहा जाए, एक्स्ट्रा के साथ मोस्ट एक्सपेंसिव ओवर है ये अब तक। देख सकते हैं आप, वाइट 5 वाइट इस ओवर से। अगली गेंद, ओहो खड़क, यू मिस, आई विल डेफिनेटली हिट, फर्नीचर डिस्ट्रॉय किया।
शुभम सिंह। नेक्स्ट मैच टॉस के लिए आना है सांझ वॉरियर्स वर्सेस एमजी ग्रुप। कॉम्बॉक्स पर आ जाए जल्द से जल्द प्लीज। सांझ वॉरियर्स वर्सेस एमजी ग्रुप। एमजी ग्रुप ऑफ कंपनीज, जैसे कॉर्पोरेट की कोई बहुत बड़ी कंपनी का नाम, एमजी ग्रुप ऑफ कंपनीज। शुभम सिंह। चलिए जल्दी जल्दी करिए सर। रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 68। ओह, बहुत बढ़िया गेंद थी, लेकिन इतना बड़ा ये वाइट्स के गेंद निकाल दी जाए और रन्स निकाल दिए जाए तो ये ओवर बहुत ही कंजूसी भरा रहा था। 69 रन्स अब तक, एक्स्ट्रा के साथ बहुत सारे रन्स जुड़े इस गेंद ओवर में। फिर से वाइड और एक की जगह ये 2 रन। मुफ्त की गेंद, मुफ्त के 2 रन। मुफ्त का पिटारा बहुत बड़ा है इनके पास। लोगों को मुफ्त में बांटने का कार्य करते रहते हैं, चैरिटी करते रहते हैं। क्रिकेट में वाइट की चैरिटी कर रहे हैं, जो दूसरी टीम के लिए बहुत ही महत्वपूर्ण और इंपॉर्टेंट चीज है। इनसाइड आउट, इस बार 1 रन की कोशिश, कामयाबी। क्या दूसरे के लिए दौड़ पड़ेंगे? जी हाँ, दूसरे एंड से दौड़े हैं, हल्का सा फंबल वहां पर और ये 2 रन आसानी के साथ। तीसरे के लिए भी दौड़ पड़े, लेकिन ये आउट। सो यहां पर अंतिम गेंद पर विकेट मिला जरूर है। ओवर की समाप्ति हुई है और इन 2 रनों के साथ रनों की संख्या स्कोरबोर्ड पर 73 रन बने हैं, यानी 74 रन का लक्ष्य बनेगा, जिस तरह से कि पहले मैच में बना था YSCC गुप्ता गैलेक्सी के बीच 74 रन। इस मैच को जीतने के लिए भी बनाने होंगे 74 रन। चलिए कॉम बॉक्स में करते हैं फिर बदल। मेरे साथ जुड़ेंगे मेरे सहयोगी मनीष। हेलो हेलो मनीष सर। कॉम बॉक्स में वहां पर टॉस भी होगा, अतिथिगण है, उन्हीं के हाथ से अगले मुकाबले का होगा टॉस। ओवर टू यू मनीष सर। थँक्यू सर। चेक टॉस होतोय सांझ वॉरियर्स विपक्ष एमजी ग्रुप आणि नाणेफेकीसाठी मी आमंत्रित करतोय मंजित शेठ ठाकूर सरांना। मंजित शेठ यायचंय आपण, आपल्या हस्ते आपण नाणेफेकीचा कौल करणार आहोत। नाणेफेकीचा कौल होईल आशु विपक्ष राहुल अशी ही लढत। सांझ वॉरियर्स विपक्ष एमजी ग्रुप। आणि प्रेक्षकांच्या माहितीसाठी आरपीएलच्या स्पर्धेमध्ये या खेळाडूंनी एका चेंडूवरती 10,000 रुपयाचं पारितोषिक मिळवलं होतं। नाणेफेकीचा कौल होतोय। सांझ वॉरियर्स विपक्ष एमजी ग्रुप। येस सर, टॉस करायचा आहे। छापा कॉल, हेड्स कॉल केलाय, नाणेफेकीचा कौल जिंकलाय आशुनी, म्हणजे सांझ वॉरियर्स संघाने। काय डिसिजन? येस सर, थँक्यू सो मच, मान्यवरांचा धन्यवाद। सांझ वॉरियर्स आशु, क्या डिसीजन होगा आपका? मैं पहले फील्डिंग करूंगा। और कितने रन्स पे रोकने की कोशिश करोगे आप एमजी ग्रुप को? देखेंगे, जितना कम रन होगा उतना अच्छा होगा चेसिंग के लिए। सामने कैसे मेरा छोटा भाई मेरे सामने खेल रहा है, तो जितना कम रन होगा उतना चेस करने का कोशिश करेंगे। ठीक है, ये लड़ाई 2 भाइयों के बीच में है, लेकिन लड़ाई क्रिकेट की है, DUPL की है। अब जाएंगे राहुल की ओर। राहुल, कितने रन्स बनाने की कोशिश करोगे? कम से कम 60। कम से कम 60 रन बनाने की कोशिश करोगे। ठीक है, दोनों ही टीम्स को, दोनों ही कैप्टन्स को बेस्ट ऑफ लक। चलिए, खाने के लिए अगर कोई शेष है तो उनसे विनती है कि आप खाना खा लीजिए। कमेटी मेंबर्स और हमारे सारे खिलाड़ी, उनसे निवेदन है अगर कोई खाने का शेष है तो प्लीज खाना खा लीजिए। आरव 11 विपक्ष मितांश 11 चालू असलेला हा सामना। धावांचं लक्ष्य किती मोठं आहे, 74 धावा जिंकण्यासाठी बनवायच्या। 74 रन्स टू विन। खूप चांगली खेळी आपल्याला बघायला मिळाली। पहिल्या फेरीमध्ये सिद्धूचा उल्लेख करावा लागेल। 25 धावा सिद्धूने वैयक्तिक केला, त्यानंतर आदेश सिंगने देखील एक षटकार, त्यानंतर एक 13 धावा त्याच्या बॅटमधून आल्यात। विनयनी देखील चांगली खेळी केली, 9 धावा त्याच्या बॅटमधून, आणि शुभमनी 3 धावा केल्यात।
बॅटिंग साठी आलेत प्रतीक आणि अमित. प्रतीक मिश्रा आणि अमित तिवारी दोन्ही सलामीला आलेले बॅटर्स. चला थोडंसं स्पीड अप करायचं आहे. 25 मिनिट्स 25 मिनिटांची अवधी आहे. त्या 25 मिनिट्स मध्ये आपल्याला 5 षटकं फेकणं गरजेचं आहे आणि 6व्या षटकाचा पहिला चेंडू. अन्यथा आपल्याला एक अतिरिक्त खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या आतमध्ये तैनात करावा लागणार आहे. आदेश सिंग येतोय गोलंदाजी मार्कवरती. आदेश सिंग देखील उल्लेख करायचा झाला तर खूप चांगला खेळाडू आहे. ज्या खेळाडूंनी इम्प्रेस केलं, ज्या खेळाडूने एक अष्टपैलू खेळ केला. आज बॅटिंग थोडीशी शांतताची राहिली पण आता गोलंदाजीमध्ये कामगिरी करावी लागणार आहे. समोर आव्हान देखील तेवढंच मोठं आहे. 74 धावांचं आव्हान फेस करेल. पहिला चेंडू प्रतीक. फर्स्ट बॉल. पहिला चेंडू आणि पहिला चेंडू स्क्वेअर फेकला. व्हाईट बॉल इथे फेकला. दिशेपासून भरकटलाय पहिल्या चेंडूवरती. आणि बघा गोलंदाजाला तो वॉर्मअप करत राहणं, आपले शोल्डर्स फ्री करणं पहिल्या चेंडूवरती खूप गरजेचं असतं. त्यानंतर निर्धाव चेंडूची इथे सांगता झाली आहे. डॉट बॉल. आदेश सिंग गोलंदाजी मार्कवर. सेकंड बॉल. पुढील चेंडू पुढे सरसावले होते. बिगिट करण्याचा प्रयत्न केला. चांगली गोलंदाजी. धावचीची देखील शक्यता असताना डायरेक्ट हिटची आवश्यकता होती. बॅकअप चांगला आहे. बॅट आणि बॉलचं कनेक्शन झालेलं नाहीये. लाईक 22 स्वरूपाची ही धाव खात्यामध्ये ऍड होणार आहे. म्हणजे बॅटरचं खातं अजूनही ओपन झालेलं नाहीये पण संघाचं खातं इथे ओपन झालंय. श्री गणेश संघाच्या खात्यात झालाय. 74 74 धावा इथे बनवायच्यात. पहिल्या सामन्यामध्ये देखील आपण हेच दृश्य बघितलं. YSCC विपक्ष गुप्ता गॅलेक्सी आणि तो सामना गमावला होता गुप्ता गॅलेक्सी संघाने फक्त 4 धावांनी. ही मॅच देखील तेवढीच रंगतदार होणार आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न केला. काय यॉर्कर एक्झिक्यूट केलाय. आदेश सिंग गोलंदाजी मार्कवरती. आपल्या नावाप्रमाणे गोलंदाजी करतोय. अष्टपैलू खेळाडू आहे आणि खेळ देखील तसाच करतोय. आयकॉन प्लेअर आहे. आयकॉन खेळाडूंनी चांगलं खेळणं देखील तेवढंच गरजेचं आहे. चांगला खेळ नक्कीच तो करतोय. आतापर्यंत षटकाचा विचार केला तर पहिला चेंडू वाईट फेकला. त्यानंतर 3 चेंडूंवरती फक्त 1 धाव. ती देखील लेग बाय स्वरूपाने. यावेळी लोअर फुल टॉस चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न. चेंडूला 1 बाउन्स भिरकवलाय. मिड विकेट सीमेच्या पलीकडे येतोय चौकार अमितच्या बॅटमधून. येस डीजे. थँक्यू डीजे. गोलंदाजाने चूक केली. चुकीला इथे माफी नाहीये. 74 धाव्यांचं मोठं लक्ष. बॅटर्सला देखील माहिती आहे की हल्ला करणं गरजेचं आहे. चुकीच्या चेंडूवरती प्रहार हा केलाच पाहिजे. तो प्रहार केलाय. चौकार आला. नेक्स्ट बॉल. साईड चेंज केली. यावेळी देखील विकेटचा प्रयत्न केला. पुन्हा एकदा चांगला कनेक्शन होत नाहीये आणि फक्त इथे 1 धाव मिळणार आहे. ती देखील बॅटची एज लागल्यानंतर अगदी चेंडू अंगालावरती आदळून 1 धाव इथे मिळते. एका धावेच्या साह्याने धावफलक पुढे. 7 रन्स ऑन द बोर्ड. 7 रन्स. 7 धावा धावफलकावरती आहेत. शेवटचा लास्ट बॉल. अकुटप्याचा चेंडू आहे. क्रॉस बॅटर स्ट्रोक बघायला मिळतो आपल्याला. कार्पेटच्या साह्याने चेंडू निघून चाललाय. दन 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 धन करत सीमारेषा पार येतोय चौकार. यावेळी येतोय प्रतीक मिश्रा यांच्या बॅटमधून. येस डी. थँक्यू. धन्यवाद डीजे. विनय गोलंदाजी मार्कवरती. पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलाय. 11 धावा धावफलकावरती. एकही गडी बाद झालेला नाहीये. मितांश 11 कामगिरी करतोय कारण आर्यन 11 संघाने खूप चांगली कामगिरी केली आहे. 74 धावा इथे बनवल्यात. जिंकण्यासाठी लक्ष 74 धावांचं ठेवलंय. 11 धावा झाल्यात. अजूनही धावसंख्येचा विचार केला तर 5 षटकांमध्ये जिंकण्यासाठी बनवायच्यात किती तर 63 धावा अजूनही बनवायच्यात. अकुटप्याचा चेंडू. अमेस्टामिक शोक असणार आहे. झेल खाली खेळाडू येतोय. झेल करतोय कंप्लीट. एक
सर आपला काय डिसिजन आहे? बॅटर आउट आहेत, चला बॅटर आउट आहेत. येस डीजे. अशोक शुक्ला बॅटिंग साठी आल्यात. पहिला चेंडू फेस करत असताना बॅकफुटला गेले, थोडासा रूम बनवला, जागा बनवली, कट केला चेंडूला. एक धाव नक्कीच मिळणार आहे आणि मिस फिल्डिंग झाली आहे. 2 धावा इथे कंप्लीट होत आहेत. तिसऱ्याचा देखील प्रयत्न होईल का? थ्रो मध्ये ही तिसरी धाव करण्याचा प्रयत्न आणि बघता बघता खूप चांगली रनिंग बिटवीन द विकेट्स. 3 धावा इथे आल्या आल्या पहिल्या चेंडूवरती वसूल केल्यात. हा सर बोलो ना. नहीं नहीं रहने दो सर. हाँ लेके आओ फिर बिना शक्कर हाँ हाँ सर. नेक्स्ट बॉल प्रतीक. यावेळी बिग हिटचा प्रयत्न केला, अगदी स्विंग केलाय बॅटला, पण स्विंग आणि फक्त मिस झालंय. कारण गोलंदाज योग्य त्या टप्प्यावरती गोलंदाजी करतोय. जी सिमेंटची खेळपट्टी ज्यावरती थोडासा अतिरिक्त उसळी देखील मिळते चेंडूला, ती अतिरिक्त उसळीचा वापर खूप चांगला विनायक करतायत. चांगली गोलंदाजी, चांगल्या स्पॉटवरती लँडिंग आणि आर्क पासून तो स्लॉट आपण अनेक वेळा चर्चा करतो, त्या स्लॉट पासून लांब ठेवण्याचा प्रयत्न केला. चांगला बॉल हाताळला, चांगला चेंडू हाताळला. 3 धावा, 3 चेंडूचा खेळ, 1 गडी बाद या विकेटचा खेळ. यावेळी देखील वाईडिश यॉर्कर, अगदी यॉर्क केलाय बॅटरला. यॉर्कर डिलिव्हरी एक्झिक्यूट करणं, फेकणं खूप कठीण आहे. त्यामागे लागतो तो प्रचंड अनुभव, प्रचंड सराव, प्रचंड प्रॅक्टिस, आणि ती प्रॅक्टिस खूप चांगली आहे असं विनय देखील आपल्याला आपल्या गोलंदाजीनिशी सांगतोय. खूप चांगली गोलंदाजी. बॅक टू बॅक सलग 2 चेंडू इथे विनयनी डॉट टाकल्यात. धावा धाव फलकावरती 14 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मितांश 11. 2 चेंडूचा खेळ शिल्लक, 2 बॉल्स टू गो. पुढील चेंडू देखील पुन्हा एकदा फुटवर्क नाहीये, कुठल्याच प्रकारचा फुटवर्क नाहीये. आपल्या मोबाईल फोन मधला नेटवर्क महत्वाचा आहे, क्रिकेटमध्ये बॅटरला फुटवर्क महत्वाचा आहे. अगदी जागेवरती दोन्ही पायांना जसं काय खिळे ठोकल्यासारखे बॅटर उभे आहेत आणि फक्त बॅटची स्विंग करतायत. बॅटच्या स्विंगनी काही होत नाहीये. बॅटच्या मेरिट, चेंडूच्या मेरिट वरती जाणं, फुटवर्कनी एक चांगला बॉल पर्यंत रीच करणं गरजेचं आहे. ती रीच होत नाहीये आणि विनय सुरेख गोलंदाजी करतोय. नेक्स्ट बॉल अको टप्प्याचा चेंडू होता, यावेळी लीफ केलाय. बघूयात योग्य तो लीफ केलाय का? तर येस, पंचांनी दोन्ही हात समांतर केलेत, गोलंदाजाला दंडित केलाय. त्याच्याच एक चांगला लीफ केलाय. वाईट +1, 2 धावा इथे मिळतील. धावसंख्येत भरपूर वेळानंतर भर झाली आहे. 16 धावा धावफलकावरती, 16 रन्स ऑन द बोर्ड. 16 धावा धावफलकावरती 1 गडीच्या मोबदल्यात मितांश 11 बॅटिंग करते. लक्ष त्यांच्या समोर 74 धावेंचं असणार आहे. दुसरं षटक मार्गस्थ आहे. पॉवर प्लेचं षटक झालंय, अजून एक पॉवर प्लेचं षटक शिल्लक आहे. नेक्स्ट बॉल बिग हिटचा पुन्हा एकदा प्रयत्न केला होता, लांब स्विंग झाली आहे, स्विंग अँड मिस झालाय. पण चेंडू त्या पॉपिंग क्रीज जी असते वाईडची, त्या पॉपिंग क्रीजच्या बाहेर चेंडू निघून जातोय. म्हणून पंच पुन्हा एकदा अतिरिक्त स्वरूपाची एक्स्ट्राची धाव खात्यामध्ये ऍड करतायत. 17 धावा धावफलकावरती आहेत. 74चं लक्ष, 74चं टार्गेट, 17 धावा धावफलकावरती. दुसरं षटक मार्गस्थ आहे आणि 5 चेंडूचा खेळ झाला. लास्ट बॉल, बॅक टू बॅक 2 वाईट देखील टाकल्यात विनयनी. आणि यावेळी देखील पुन्हा एकदा बॅक टू बॅक, बॅक टू बॅक, बॅक टू बॅक 3 चेंडू आणि तिन्ही चेंडूंवरती अतिरिक्त स्वरूपाच्या 3 एक्स्ट्राच्या धावा इथे मिळत आहेत. मितांश 11 संघाला हीच ती कमबॅकची चाऊल असू शकते का? कमबॅक करणं गरजेचं आहे, मोठे फटके खेळणं गरजेचं आहे. मितांश 11 गोलंदाजी करत असताना 73 धावा दिल्या, 74 धावेंचं लक्ष इथे असणार आहे. आरव 11 विपक्ष मितांश 11. पूल बी ची ही पहिली मॅच. नेक्स्ट बॉल, यावेळी फुल टॉस चेंडू होता, अगदी लोअर फुल टॉस चेंडू होता. भिरकवण्याचा प्रयत्न केला, काव कॉर्नर वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालं आणि फेकी बघा किती अप्रतिम केली आहे. अगदी गोलंदाजाच्या हातामध्ये चेंडू आहे. 2 षटकांचा खेळ झालाय. धावा धाव फलकावरती 19 रन्स ऑन द बोर्ड फॉर द लॉस ऑफ 1 विकेट. मितांश 11.
डीजे आशिष येतात गोलंदाजी मार्क वरती. 12 चेंडूचा खेळ झालाय, 2 ओव्हरचा खेळ झाला, 19 धावा धावफलकावरती, मॅच बॅलन्स आहे. आशिष येतात गोलंदाजीवरती. पहिला चेंडू फुल टॉस आहे, फुल टोल होतोय का वसूल? तर खूप चांगलं क्षेत्ररक्षण होत आहे, खूप चांगलं अव्वल दर्जाचं क्षेत्ररक्षण. 2 धावेचा प्रयत्न, फेकी देखील चांगली होती असं म्हणावं लागेल. खूप जास्ती अंतर, पण फेकी चांगली केली. ऑन द स्टम्प्स नव्हती फेकी, ऑन द स्टम्प्स फेकी असते नक्कीच बॅटर आउट झाले असते, पण 2 धावा इथे मिळणार आहेत. अशाच एकेरी दुहेरी धावा घेत राहणं गरजेचं आहे. सिंगल्स डबल्स म्हणजे क्रिकेटची लाईफलाईन असं मानलं जातं. प्रत्येक चेंडूवरती षटकार किंवा चौकार मारणं अशक्य आहे. 21 धावा धावफलकावर. यावेळी विकेटचा प्रयत्न केला होता, खूप चांगला फटका एक्झिक्यूट होत आहे. क्षेत्ररक्षक असणार आहे लॉंग ऑफ वरती, चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. आणि फेकी देखील बघा, अरब 11 संघाचं कौतुक करावं तेवढं कमी आहे. गोलंदाज नक्कीच थोडीफार चूक करतायत, पण क्षेत्ररक्षक चुका करत नाहीत. अधिक प्रत्येक चेंडूवरती जात आहेत, कलेक्ट करतायत, फेकी चांगली करतायत, अतिरिक्त धावा मिळत नाहीयेत. इथून प्रेशर दडपण नक्कीच होऊ शकतं मितांश 11 संघावर. नेक्स्ट बॉल बिगीचा प्रयत्न केला, मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. धावचीची शक्यता, स्ट्रायकर एंडला अटेम्प्ट केला आहे आणि डायरेक्ट हिट होणं गरजेचं होतं. तर कुठेतरी रिस्क मध्ये बॅटर आले असते, डायरेक्ट हिट होत नाहीयेत. बॉलर टर्न जरी झाले असते तरी त्यांना माहित होतं की टर्न करून मग फेकी करणं, तोपर्यंत दुसरा बॅटर नॉन स्ट्रायकिंग एंडला पोहोचू शकतो. 1 धाव नक्कीच मिळते. 23 धावा धावफलकावरती, 23 रन्स ऑन द बोर्ड. आणि आशिषच्या या 3 चेंडूचा विचार केला तर पहिल्या चेंडूवरती 2 धावा, त्यानंतर 1 सिंगल, त्यानंतर पुन्हा एकदा 1 सिंगल, म्हणजे 3 चेंडूवरती फक्त 4 धावा दिल्यात. चांगली गोलंदाजी केली आहे आशिष भर गोलंदाजी मार्कवर, लेफ्ट आर्म. यावेळी मोठा फटका एक्झिक्यूट तर झालाय का? नाही झालाय, कारण आदेश असणार आहे लॉंग ऑन वरती आणि चांगला झेल आदेशने टिपलाय. बॅटर इथे आउट होतील. यस डीजे. डीजे सर्वेश येतो बॅटिंग साठी, सर्वेश दुबे. चला आपण पंचांना विचारून मग मैदानात या. अंपायर्स को पूछे और फिर आप ग्राउंड के अंदर आ सकते हैं. अगर बैटर को बैट चाहिए तो बिना पूछे आप मैदान में ग्राउंड में एंट्री ना करे, न विचारता एंट्री करू नका मैदानात. यावेळी विकेटचा प्रयत्न पुन्हा एकदा केला, क्रॉस बॅटर स्ट्रोक. यावेळी चांगलं क्षेत्ररक्षण झालंय शॉर्ट रिजन वरती. इथे देखील एकच धाव मिळणार आहे. थोडस शेवटचा चेंडू शिल्लक आहे. 24 धावा धावफलकावरती. 2 गडीच्या मोबदल्यात मितांश 11 संघ चांगली कामगिरी आतापर्यंत राहिली आहे. संयमी खेळ बघायला मिळतोय, पण आता आक्रमकता घेणं गरजेचं आहे, आक्रमक होणं गरजेचं आहे, अग्रेसिव्ह होणं गरजेचं आहे. आणि अग्रेसिव्ह झाल्यात, पण मिस टायमिंग स्ट्रोक असणार आहे. चेंडूच्या खाली खेळाडू येतोय आणि इथे देखील काय झेल टिपलाय, खूप चांगला झेल. अजून एक बॅटर आउट, जात आहेत तंबूच्या दिशेला परत. येस डीजे. सकाळपासूनच डीजे जेडी यांनी देखील खूप एंटरटेन केलंय. थँक्यू डीजे. एंटरटेनिंग सॉंग्स. धीरू येतात बॉलिंग साठी गोलंदाजी मार्क वरती. धीरू राहुल आल्यात बॅटिंग साठी. पहिला चेंडू अगदी पायावरती आदळतोय. एकेरीच धाव फक्त मिळणार आहे, फक्त 1 धाव इथे मिळेल, ती देखील बॅटची कडा आहे. थँक्यू सर. पंचांच्या भूमिकेत दोन्ही पंच आपण बघतोय. झहीर खान सर असतील, त्यानंतर ऋषी देसाई सर असतील.
नेक्स्ट बॉल विकेट करण्याचा प्रयत्न केला होता. डान्सिंग डाऊन द ट्रॅक, अगदी पुढे सरसावले होते, पुढे आले होते, पण चेंडूचा आणि बॅटचा संपर्क होत नाहीये. वेगवान गोलंदाजी होत आहे. धीरू गोलंदाजी मार्क वरती आलेत आणि एकूणच आरव 11 संघांनी आतापर्यंत डॉमिनेट केलंय या मॅचला. यावेळी देखील बॅकफुटला गेले, कट करण्याचा प्रयत्न. पॉइंट रिजन वरती चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एका धावेसाठी जगडावं लागतंय आणि एक धाव नक्कीच इथे मिळणार आहे. प्रत्येक धाव इथे करणं गरजेचं आहे. षटक क्रमांक 5 इथे सुरू आहे. चौथं इथे सुरू आहे. षटक क्रमांक 4 इथे सुरू असताना धीरू गोलंदाजी मार्कवर. धीरूने देखील चांगली गोलंदाजी केली. 3 चेंडू हाताळले, त्यात फक्त 2 धावा दिल्यात. यावेळी चेंडूला कट केला, बॅकफुटला जाऊन चेंडूला कट केलाय. चांगलं क्षेत्ररक्षण झालंय. एकच धाव इथे देखील मिळणार आहे. यावेळी चेंडू हवेमध्ये असणार आहे आणि चांगला झेल इथे देखील टिपलाय. डॉमिनेट केला, मी म्हटलं होतं डॉमिनेट नक्कीच केलं आरव 11 संघाने. अजून एक बिग विकेट जात आहे मितांश 11 संघाची. अजून एक खेळाडू जातोय तंबूच्या ऑस्ट्रेलिया परत. चौथं षटक मार्गस्थ आहे. यावेळी विकेटचा प्रयत्न पुन्हा एकदा केला होता. कव्हर रिजन वरती खूप चांगला फटका खेळण्यात येतोय. आवाक्याच्या बाहेर चेंडू निघून जातोय. नशिबाची साथ इथे बॅटरला मिळते. नशिबाची साथ इथे एकतीस धावा झाल्या धाव फलकावरती. जिंकण्यासाठी अजूनही 12 चेंडू आणि 43 धावांची आवश्यकता आहे. येस सर, बॅटिंग पॉवर प्ले घेण्यात आलाय जो नक्कीच 5व्या षटकामध्ये पर्यंत जर आपण नाही घेतला तर तो देखील मॅन्डेटरी होऊन जातो. तो बॅटिंग पॉवर प्ले इथे मॅन्डेटरी झालाय आता बॅटिंग करत असलेल्या टीमला. बघा, पहिलं षटक हे मॅन्डेटरी पॉवर प्ले आहे. त्यानंतर षटक क्रमांक 2, 3, 4 आणि 5 यात आपण बॅटिंग पॉवर प्ले घेऊ शकतो. ज्या 3 खेळाडू 30 यार्ड सर्कलच्या बाहेर पेट्रोलिंग करतात त्या पॉवर प्लेची आवश्यकता आहे मितांश 11 संघाला, कारण जिंकण्यासाठी 43 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू. यावेळी ब्लॉक होलचा वापर केलाय. सुरेख गोलंदाजी होत आहे. आरव 11 संघ इम्प्रेस केलाय. अगदी इम्प्रेसिव्ह बॅटिंग केली. इम्प्रेसिव्ह बॅटिंग करून इम्प्रेसिव्ह फिल्डिंग केली. कॅचेस ड्रॉप केलेला नाहीयेत आणि बॉलिंग देखील किती चांगली होत आहे. गोलंदाजी मार्क वरती बॉलर विनय आलाय. यावेळी यष्टी उद्ध्वस्त केलाय. यू मिस आय विल डेफिनेटली हिट. गोलंदाजांनी यष्टी उद्ध्वस्त थोडासा स्पीड अप करना है. अजून 2 मॅचेस खेळवायच्यात आपल्याला और 2 मॅचेस बाकी आहे. संदीप येतात बॅटिंग साठी. आल्यावरती पहिला चेंडू कव्हर ड्राईव्हचा लाजवाब फटका त्यांच्या बॅट मधून. बघा, चेंडू निघून जाणार आहे का चौकारासाठी. क्षेत्ररक्षक आलाय. काय क्षेत्ररक्षण केलंय. अप्रतिम क्षेत्ररक्षण केलंय. बघा, कंप्लीट लॉंग ऑफ रिजन पासून कव्हर रिजन पर्यंत आला आणि तिथून आपल्या संघासाठी 2 धावा सेव्ह केल्यात. वा, खूप चांगलं क्षेत्ररक्षण. मी म्हटलं होतं ना, इम्प्रेस केलंय आरव 11 संघाने. ते क्षेत्ररक्षणाने केलंय, त्यांच्या बॉलर्सनी केलंय, त्यांच्या बॅटर्सनी केलंय. डॉमिनेट केलाय. पूल बी मधून आतापर्यंत चांगला संघ म्हणजेच आरव 11 संघ आहे. यावेळी पुन्हा एकदा ड्राईव्हचा अजून एक चांगला फटका. धावचीची शक्यता असणाऱ्या स्ट्रायकर यांकडे फेकी. उसई घेतली आहे. चुकीच्या वेग मिळाला त्या फेकीला.
यष्टीरक्षकाच्या हातात असती तर अजून एक विकेट मिळाली असती. आणि का ते एवढा चांगला खेळ करतायत का, कारण की सीझन 3 चे विजेते आहेत RR11 टीम. आम्हाला देखील आठवतं समालोचन कक्षामध्ये आम्हीच होतो, त्यामध्ये आदेश सिंगचा शेवटच्या चेंडूवरती तो षटकार अजूनही आठवतोय. त्या षटकाराने मॅच जिंकली होती. तीच टीम इथे लढत करते. डिफेंडिंग चॅम्पियन्स आहेत RR11. यावेळी पुन्हा एकदा ब्लॉकहोलचा अजून एक चांगला फटका, पण त्यावरती आपण बघितलं तर फक्त एकच धाव मिळणार आहे. थोडंसं संत क्रिकेट बघायला मिळतं. या पुढची मॅच ही देखील खूप चांगली मॅच असणार आहे. राहुल विपक्ष आशु, सांज वॉरियर्स विपक्ष MG ग्रुप अशी ही मॅच असणार आहे. आपकी तरफ से कमल पांडे संदीप दुबे यांनी 6 मारला तर कमल पांडे यांच्याकडून 500 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. 6 ची आवश्यकता नक्कीच आहे. 6 मारणं गरजेचं आहे मितांश 11 टीमला. आणि संदीप यांना देखील षटकाराची आवश्यकता आहे. त्यांच्या टीमला षटकाराची आवश्यकता आहे. वाईट बॉल आलाय, अतिरिक्त स्वरूपाची धाव 1 रन्स खात्यामध्ये ऍड होईल. 37 धावा धाव फलकावरती आहेत. लास्ट बॉल, शेवटचा चेंडू शिल्लक. 37 ऑन द बोर्ड. शॉर्ट पिच चेंडू आहे, भिरकवण्याचा प्रयत्न केला. हुक शॉट बघितला आपण. स्क्वेअर लेग वरती सिद्धू असणार आहे. थोडीशी चूक सिद्धू यांच्याकडून होते. एकाचं रूपांतर 2 धावांवरती झालंय. 2 धावा इथे देखील मिळतील, पण फेकी खूप चांगली केली. ऑन द स्टम्प्स फेकी केली आहे. आणि रन्स ऑन द बोर्ड 39. 39 धावा धाव फलकावरती. नक्कीच सिद्धूचा उल्लेख करायचा झाला तर डोंबिवलीमधील अंडरअप क्रिकेटमध्ये सर्वात चांगल्या ऑलराऊंडर्स मध्ये त्याचं नाव येतं. तोच हा सिद्धू जो आज RR11 टीम मध्ये कामगिरी करतोय. एक चांगला संघ आहे ज्या संघाने मागच्या स्पर्धेमध्ये, मागच्या सीझन मध्ये चॅम्पियनशिप मिळवली होती. डिफेंडिंग चॅम्पियन. शैलेश येतात गोलंदाजी मार्कवरती. जिंकण्यासाठी 6 चेंडू आणि 35 धावांचं समीकरण आहे. 35 धावा होत आहेत का, षटकार लागतायत का? म्हणजे आतापर्यंत पूर्ण 5 षटकांचा विचार केला तर एकही षटकार आलेला नाहीये. यावेळी देखील चांगला चेंडू हाताळलाय शैलेश यांनी. एकच धाव इथे देखील मिळेल. एका धावेने धावफलक पुढे. 40 धावा धावफलकावरती. 40 रन्स ऑन द बोर्ड. जरी लीग फॉर्मॅटच्या मॅचेस असतील तरी देखील संधी नक्कीच मिळणार आहे. यावेळी बॉडीला टर्न केलाय. एक चांगला फटका एक्झिक्यूट होतोय. चौकार येणार आहे का, तर चौकार नाही येणार आहे, कारण की सिद्धू आलाय चेंडूच्या खाली. चांगलं क्षेत्ररक्षण केलंय, चांगली फिल्डिंग केली आहे आणि चौकार नक्कीच सनी आलेला आहे. यावेळी विकेट केलाय आणि पुन्हा एकदा फक्त आणि फक्त चेंडू जाऊन समवतो. एक विकेट घेतली तर संदीप गुप्ता यांच्याकडून 1000 रुपयाचं पारितोषिक असणार आहे. बघत 1000 रुपयाचं पारितोषिक मिळत आहे का? 1000 रुपयाचं पारितोषिक. अजून एक विकेट मिळवली तर अजून एक विकेट मिळते का? सामन्यामध्ये कम्प्लीट डॉमिनेट केलाय RR11 टीमनी. विकेटचा प्रयत्न केला होता. चेंडू हवेमध्ये असणार आहे पण विकेट नाही. येतोय षटकार. स्लॉटच्या चेंडूला दिला प्लॉटच्या बाहेर भिरकवणी. येत आहे आशिष चौबे यांनी अजून एक 6 मारला तर कमिटी कडून 500 रुपयाचा पारितोषिक मिळतंय का? फटका सजवलाय पण खेळाडू येतोय चेंडूच्या खाली आणि 500 रुपये देखील गमावे लागतात. विकेट देखील गमावी लागते. अजून एक झटका लागतोय मितांश 11 टीमला. धावसंख्या धावफलकावरती 47. 47 धावा आहेत. 5 चेंडूचा खेळ झाला. लास्ट बॉल खेळण्यासाठी बॅटर मैदानात एंट्री करतायत.
अनुराग आलाय बॅटिंगसाठी. अनुराग दुबे. अनुरागने देखील चांगला फटका सजवलाय, पण चौकार नक्कीच अनुरागला पण मिळतोय. चौकार मिळणार आहे. चौकाराच्या साहाय्याने धावफलक देखील पुढे गेलाय. मॅच संपली आहे. 51 धावा धावफलकावरती लागल्यात. सामना इथे जिंकलाय डिफेंडिंग चॅम्पियननी. पहिल्या फेरीमध्ये पहिली मॅच इथे जिंकली आहे आरब 11 संघाने आणि पहिल्याच मॅच मध्ये पराभवाला सामोरे जावं लागतंय मितांश 11 संघाला. देवल आपण या मॅचचा मॅन ऑफ द मॅच